सर्व पालकांना 15 ऑगस्ट दिनानिमित्त सर्वप्रथम मी हार्दिक शुभेच्छा देते. मला इथे अर्जुनसोबत मला बोलवलं त्याचा खूप मोठा अभिमान वाटतो. आपला असा माझी पण शाळा आहे, क्लासेस आहे, आम्ही नेहमी बोलत असतो. पण आपल्याला एकामुळे प्रत्येक अभ्यासात होतं ही फार मोठी कौतुकाची गोष्ट असते. तेव्हा मी एकच सांगेन की मला बिलकुल वेळ नव्हता माझी मुलं घडवत असतात. मी आता एकच मुलं घडवताना आई वडिलांना वेगवेगळ्या पद्धतीची कसरत करावी लागत असते. मी माझ्या मुलांना सर किंवा मी कसलाही वेळ देऊ शकलो नव्हतो. पण ज्यावेळेस माझा मोठा मुलगा नीटची एक्झाम देत होता त्यावेळेस त्याचं रिपीट झालं. मी बिलकुल त्याच्याकडे लक्ष देऊ शकत नव्हते. मला त्यावेळेस असं वाटलं की मी काय करते. माझी एकदम छान व्यवस्थित शाळा चालू होती, क्लासेस चालू होते. पण ज्यावेळेस मला माझ्या मुलाचं रिपीट झालं त्यावेळेस मला असं वाटलं की आपण विनाकारण धावपळ करतो आणि काय करायचं एवढं पैसे कमवून. मी माझ्या मुलांना जर वेळ नाही देऊ शकत, मी माझी मुलं चांगली घडवू शकत नाही, माझ्या प्रॉपर्टीज मी कमवलेल्या पैशाला काहीही किंमत राहणार नाही. मी भले दुसऱ्याच्या मुलांना शिकवते, पण माझी मुलं जर नाही शिकली तर माझ्या या कमवलेल्या कुठल्याही गोष्टीला किंमत राहणार नाही. आज समाज मला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय, पण ज्या वेळेस मला माझी मुलं घडताना दिसले नाही, घडली नाही, तर मला हा समाज मला उद्या नावं ठेवेल. म्हणून मी चालू बॅच मधून घरी बसले. 3 वर्षे क्लासचा किंवा शाळेची पायरी चढले नाही. लगेच हा मुलगा छोटा मुलगा MBBS ला लागण्यासाठी हा पण म्हणला मला MBBS व्हायचंय, डॉक्टरच व्हायचंय. खूप म्हणजे हा म्हणला की मला तुझी गरज नाही, तुझं नको बंद करू. नाही बेटा आता रिस्क नाही घ्यायची. आतापर्यंत मला वेळ देऊ शकले नाही, आता माझी गरज आहे. मग मी त्याच्यासाठी थांबले आणि नंतर मग तो MBBS ला लागल्यानंतर परत आणखी चालू केलं. तसं मुलं घडवत असताना पालकांचा खूप मोठा वाटा असतो. आपण आता काय झालं नाही का, मी माझ्या पालकांना सांगते की वेळ नाही म्हणू नका. पप्पांना सुद्धा संध्याकाळी थोडं तरी कामावरून आल्यानंतर मुलांसोबत बसलं पाहिजे. बाहेर आपण काम करतो, बाहेरचं उमऱ्याच्या बाहेरच ठेवायचं, हसत खेळतच घरात यायचं आणि मुलांकडे लक्ष. थोडा वेळ अभ्यासाचं पालकांनी काही म्हणजे आम्ही आहेत शिक्षक बघायला, थोडं होमवर्क वगैरे आई बघू शकतो, पण आल्यानंतर थोडं वेळ तरी मुलांना जवळ घेऊन बसा, गप्पा मारा, दिवसभर काय झालंय त्यांच्यासोबत त्याची चर्चा करा. ऑटोमॅटिक संस्कारी शिक्षणासोबत मुलं आपली संस्कारी घडली पाहिजेत असं मला नेहमी वाटते. त्याच्यासाठी आपण आई वडिलांनी अभ्यासासोबत अभ्यास तर शिक्षक शाळा करून तिथेच, पण ह्या जे आता बाहेर आपण वातावरण बघतो ते एवढं बिघडलेलं वातावरण आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून पालकांनी त्यांना वेळ दिला पाहिजे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. तेव्हा आपल्याला जर आपली पिढी, आपली ही विद्यार्थी, आपली मुलं जर व्यवस्थित घडवायची असतील तर आपण सर्वांनी शाळेनं आणि पालकांनी लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. तेव्हा या निमित्तानं एवढे बोलून मी 2 शब्द माझे संपवले. मुलांना पण खूप ऊन लागायलेलं आहे, मला पण लागायला तुम्ही सगळेजण आहात. धन्यवाद.